दिशा सालियन मृत्यू प्रकरणामधील साक्षीदारांना सुरक्षा द्यावी, सतीश सालियनचे वकील ॲडव्होकेट निलेश ओझा यांनी ही माहिती दिलेली आहे। आदित्य ठाकरेंना अटक व्हायला पाहिजे अशी मागणी देखील वकील निलेश ओझांची आहे। तर एसआयटी स्थापन करून समीर वानखडे यांना प्रमुख करा, वकील निलेश ओझा यांनी ही मागणी केली आहे। वकील, विटनेसेस या सगळ्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं। त्याच्यामध्ये मग समीर वानखडे यांना पण पोलीस संरक्षणाची मागणी करण्यात आली, कारण त्यांच्याकडे क्रुशियल डेटा आहे आणि त्याच्याबाबत एनसीबीच्याच काही अधिकाऱ्यांनी आम्हाला माहिती दिली आहे। ते सगळं आम्ही याच्यात मेन्शन केलं आहे की त्या डेटामध्ये आदित्य ठाकरे, डिनो मोऱ्या हे सगळे दिशा सालियनच्या फ्लॅटवर 2 ते 3 तास होते पासून तर अशा काही सिक्रेट बाबी आल्या आहेत इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर। त्यानुसार आदित्य ठाकरेला ताबडतोब अटक होऊ शकते, व्हायलाच पाहिजे। जो अहवाल राज्य सरकारला सादर होणं अपेक्षित होतं तो अहवाल सुद्धा अद्याप प्रलंबित आहे। मग राज्य शासनाने रिकॉन्स्टिट्यूट करावी एसआयटी। आणि आता हे बघा, एसआयटी मध्ये आयजीपीच्या खालचा अधिकारी तपास करू शकत नाही जर स्टेट गव्हर्नमेंट करत असेल तर, परंतु आमची मागणी वेगळी आहे। एक एसईटी करा, स्पेशल इन्क्वायरी टीम, त्याचं हेड आहे ना समीर वानखडेंना बनवा आणि त्याच्यात एक सीबीआयचा माणूस ठेवा, एक एनआयएचा ठेवा, एक पोलिसांचा ठेवा, एक ईडीचा ठेवा, म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणातला वेगवेगळे अधिकारी सगळ्या तपास यंत्रणात जॉईंट बनवा। 1 महिन्यात पिक्चर क्लिअर।